नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूया चॅप्टर नंबर 7 ला। चॅप्टर नंबर 7 जॉमेट्रिकल शेप्स। ओके, त्यात पहिला सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंगचा। ओके, क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स। ओके, या ठिकाणी बॉक्समध्ये काही फिगर्स दिलेले आहेत आणि काही आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत। तर दिलेल्या ऑप्शनमधला कोणती फिगर या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे ते आपल्याला चेक करायचं आहे। बघा, ऑप्शन ए काय दिलेला आहे, क्यूब। दिलेल्या फिगरमध्ये क्यूब आहे का? हो, क्यूब आहे। ऑप्शन बी दिलेला आहे क्यूबॉइड। दिलेल्या फिगरमध्ये क्यूबॉइड शेप आहे का? नाही, क्यूबॉइड शेप असलेला ऑप्शन प्रेझेंट नाही या ठिकाणी, म्हणून आपला आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। आपल्याला काय बघायचं होतं, फिगर इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स। ओके, ऑप्शन सी पण चेक करून बघा, सिलेंडर आहे का? सिलेंडर दिलेल्या बॉक्समध्ये, येस, सिलेंडर पण आहे। आणि ऑप्शन डी दिलेला आहे कोन, येस, ऑप्शन डी पण कोन हा पण दिलेल्या फिगरमध्ये प्रेझेंट आहे। फक्त कोन ॲब्सेंट आहे, मग कीबोर्ड, म्हणून मग आन्सर काय येईल आपला, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग आयटम्स कॅन रोल ओनली। ओके, खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणता ऑप्शन फक्त रोली आहे? बघा, ही आपल्याला बर्थडे कॅप दिलेली आहे, यात एक रोल शेप पण आहे, म्हणजे कर्व शेप पण आहे आणि स्टँडिंग लाईन्स पण आहेत, म्हणून हा ऑप्शन ए येणार नाही। ऑप्शन बी काय दिलेला आहे, या ऑप्शन बी मध्ये कीबॉइड शेप दिसतो आहे, कीबॉइड शेप हा रोली शेप नाही आहे, म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही। ऑप्शन सी दिलेला आहे फुटबॉल। फुटबॉल हा स्पेरिकल शेप आहे, म्हणजे रोली शेप आहे, सर्क्युलर शेप आहे, आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे, काय म्हणतायत, विच ऑफ द फॉलोइंग आयटम कॅन रोली ओनली। रोली शेप असलेला आयटम कोणता? तर या ठिकाणी काय येईल मग आन्सर, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ऑप्शन डी दिलेला आहे ऑल ऑफ दिस, दिलेले सगळे ऑप्शन्स नाही, ऑप्शन डी पण येणार नाही, या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 3, देअर आर डॅश डॅश सिलेंडर्स इन द गिवन सॉलिड। ओके, या ठिकाणी पिक्चर दिलेला आहे, त्याच्यामध्ये सिलेंडर आणि कोनचे शेप्स दिलेले आहेत। तर आपल्याला फक्त काय काउंट करायचं आहे, सिलेंड्रिकल शेप किती आहेत। बघा, हा जो आहे हा काय आहे, सिलेंडर, 1 2 3 4 5 6 7, या ठिकाणी 7 सिलेंडर्स आहेत। ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 4, द गिवन इमेज लुक लाईक अ। बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक आईस क्यूब दिसतो आहे, त्याचा शेप विचारलेला आहे। दिलेली जी इमेज आहे ती कशी दिसते आहे, कोणत्या शेपची आहे, ती क्यूब शेपमध्ये आहे। ओके, तिच्या सगळ्या साइड्स कशा आहेत, सेम आहेत, 6 फेसेस दिलेली इमेज आहे, म्हणून 6 फेसेस असलेली इमेज काय असते, क्यूब। या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द करेक्ट मॅच। या ठिकाणी एका बाजूला काय दिले आहेत, फिगर्स, आणि दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत शेप दॅट कॅन बी ट्रेस। ओके, त्यांचे शेप दिलेले आहेत। बघा, ऑप्शन ए मध्ये काय आहे, सर्कल। ऑप्शन शेप कसा आहे त्याचा, बॉलचा शेप कसा आहे, सर्क्युलर शेप आहे। ऑप्शन बी मध्ये एक
कोल्ड्रिंक कॅन दिलेला आहे, याचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल शेप आहे. या ठिकाणी काय दिलं आहे त्यांनी, ट्रायंगल दिला आहे. ऑप्शन बी कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी मध्ये एक डोअर दिलेला आहे, डोअरचं शेप कसा आहे, रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे डोअर. या ठिकाणी शेपमध्ये काय दिलं आहे, स्क्वेअर. ऑप्शन सी पण काय आहे मग, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी मध्ये एक आईस्क्रीम कोन दिलेला आहे, त्याचा शेप काय दाखवत आहे, रेक्टँगल. ऑप्शन डी पण कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी करेक्ट शेप कोणता ऑप्शन शो करतो आहे, ऑप्शन ए शो करतो आहे. बॉल दिलेला आहे, बॉलचा शेप कसा असतो, सर्क्युलर. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. नेम द शेप विच इज कलर रेड इन द गिवन पिक्चर. ओके, हा जो एक पिक्चर दिलेला आहे त्याच्यामध्ये रेड कलरचा जो शेप आहे तो कोणता आहे. बघा, हा शेप कोणता दिसतो आहे तुम्हाला, ट्रायंगल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. द शेप ऑफ द फोटो फ्रेम शोज इन द फिगर इज. फोटोची फ्रेमचा शेप कसा आहे, बघा अपोजिट साईड्स कशा आहेत, इक्वल आहेत. अपोजिट साईड इक्वल असलेला शेप कोणता असतो, रेक्टँगल. ओके, या ठिकाणी ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नंबर 8. देअर आर डॅश डॅश सर्कल्स इन द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी पिकॉकचं पिक्चर दिलेलं आहे आणि त्या पिक्चरमध्ये नंबर ऑफ सर्कल्स किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे. बघा, या ठिकाणी मोठा ग्रीन कलरचा सर्कल आणि त्यात एक पर्पल कलरचा सर्कल आहे. हे असे सगळे सर्कल्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा, आईसमध्ये पण 2 सर्कल आहेत, 21 22. आणि हे जे वरती पिकॉकचे 2 तुरे आहेत ते पण 2 सर्कल आहेत. 22 झाले होते आपले, 23 24. टोटल नंबर ऑफ सर्कल्स किती आहेत मग दिलेल्या फिगरमध्ये, 24. 24 ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ए दिलेला आहे, अ ट्रायंगल इज मेड अप ऑफ 3 स्ट्रेट लाईन्स. ट्रायंगल 3 स्ट्रेट लाईन्सने तयार होतो. दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. अ रेक्टँगल इज मेड अप ऑफ 4 स्ट्रेट लाईन्स. रेक्टँगल, बघा रेक्टँगल शेप कसा असतो, त्याच्या अपोजिट साईड्स कशा असतात, सेम असतात. आणि त्या किती स्ट्रेट लाईन्सने बनलेल्या आहे, रेक्टँगल 4 स्ट्रेट लाईन्सने बनलेला आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी पण कसा आहे, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. ऑप्शन सी, अ स्क्वेअर इज मेड अप ऑफ 5 स्ट्रेट लाईन्स. बघा, स्क्वेअर शेप काढते मी. स्क्वेअर मीन्स काय, ज्या क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साईड्स इक्वल असतात, सेम असतात, त्याला स्क्वेअर म्हणतात. आता हा स्क्वेअर किती स्ट्रेट लाईन्सने बनलेला आहे बघा, 1 2 3 अँड 4 स्ट्रेट लाईन्सने बनलेला असतो. ऑप्शन सी कसा आहे, इनकरेक्ट आहे. या ठिकाणी आपल्याला काय चूज करायचं आहे आणि इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपला, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, ऑप्शन डी काय दिलेला आहे बघा, अ सर्कल हॅज 1 कर्व लाईन. येस, ऑप्शन डी पण कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. सर्कल हा एका कर्व लाईनने बनलेला असतो. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन आहे. पण आपल्याला काय सिलेक्ट करायचा होता, इनकरेक्ट ऑप्शन. तर इनकरेक्ट ऑप्शन काय मिळाला आपल्याला यात, ऑप्शन सी कसा होता, इनकरेक्ट ऑप्शन होता. म्हणून आन्सर काय येईल आपल्या या ठिकाणी, आन्सर ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅन बोथ साइड अँड रोल? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅन बोथ स्लाइड अँड रोल? असा कोणता ऑप्शन आहे की त्याच्या दोघं साइड्स रोल आहे, म्हणजे सर्क्युलर शेपमध्ये आहे? बघा, ही जी बॉटल दिलेली आहे तिच्यात वरचा जो फेस आहे हा वरचा रोली फेस आहे, सर्क्युलर फेस आहे, आणि खालचा पण फेस कसा आहे, सर्क्युलर आहे. पण ह्या ज्या साइड्स आहेत ह्या कशा आहेत, स्ट्रेट लाईन्स आहेत. आपल्याला काय सांगितलं आहे, असं ऑप्शन सिलेक्ट करा की त्याच्या बोथ साइड्स कशा असतील, रोल, सर्क्युलर असतील. ऑप्शन म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही. या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये एक कबर्ड दिलेला आहे. जर आपण याला शेपमध्ये जर ड्रॉ केलं तर कोणता शेप दिसतो आहे, या ठिकाणी आपल्याला हा रेक्टँग्युलर शेप दिसतो आहे. रेक्टँग्युलर शेपमध्ये राऊंडेड काहीच नाही आहे, म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी दिलेला आहे बलून. बलूनचा शेप कसा आहे, दोघं साईडने रोली, सर्क्युलर आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन डी मध्ये क्यूब दिलेला आहे. क्यूब पण कशाने बनलेला असतो, स्ट्रेट लाईन्सने बनलेला असतो, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी पण येणार नाही. ओके, तर आन्सर काय येईल मग आपला, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज प्रेझेंट इन द गिवन फिगर? ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या ऑप्शन्समधून असा कोणता ऑप्शन आहे की दिलेल्या फिगरमध्ये तो शेप प्रेझेंट आहे? बघा, ऑप्शन ए दिलेला आहे रेक्टँगल. दिलेल्या फिगरमध्ये रेक्टँगल आहे का? बघा, हा काय आहे, सगळ्या बाजू कशा आहेत, याच्या सेम आहेत. सेम बाजू असलेल्या शेपला काय म्हणतात, स्क्वेअर. ओके, हा एक स्क्वेअर आहे, मध्ये स्क्वेअर आहे, मध्ये स्क्वेअर, हा पण एक स्क्वेअर. हे सगळे काय आहे, स्क्वेअर्स आहेत. या ठिकाणी रेक्टँगल दिलेला आहे ऑप्शनमध्ये. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी, येस, शेप स्क्वेअर शेप प्रेझेंट आहे का दिलेल्या फिगरमध्ये? हो, म्हणून आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी चेक करूया. ट्रायंगल. दिलेल्या फिगरमध्ये ट्रायंगल प्रेझेंट आहे का? नाही, म्हणून ऑप्शन सी येणार नाही. ऑप्शन डी मध्ये काय दिलं आहे, ओव्हल. ओव्हल हा असा शेप असतो. असा शेप आहे का या डायग्राममध्ये प्रेझेंट? नाही, म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही. तर आन्सर काय येईल मग, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. स्क्वेअर शेप प्रेझेंट आहेत दिलेल्या फिगरमध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग लुक लाईक अ क्युबॉइड? खाली ऑप्शन्समध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि कोणता शेप क्युबॉइड सारखा दिसतो आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, ऑप्शन बी मध्ये दिलेला जो शेप आहे तो कशासारखा दिसतो आहे, कीबोर्ड सारखा. ओके, कीबोर्ड शेप असा असतो. ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. नेम द शेप विच इज येलो कलर. येलो कलर असलेला शेप कोणता आहे, त्याचं नाव काय आहे? कोणता शेप दिसतो आहे, हा कोन शेप आहे हा. ओके, हा काय आहे, क्यूब. हा शेप कोणता आहे, क्यूबॉइड. हा काय आहे, कोन. आणि हा काय आहे, स्पियर. ओके, येलो कलर दिलेला शेपचं नाव काय आहे, तर काय आहे याचं नाव, कोन. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. देअर आर डॅश डॅश लेस ट्रायंगल दॅन स्क्वेअर्स इन द गिवन फिगर. लेस ट्रायंगल्स दॅन स्क्वेअर. ट्रायंगल्स
स्क्वेअरपेक्षा कितीने कमी आहेत? सगळ्यात अगोदर दिलेल्या डायग्राममध्ये स्क्वेअर्स, टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहेत आणि ट्रायंगल्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. स्क्वेअर्स बघा, 1 2 3 4 5 6 7 8. टोटल स्क्वेअर्स किती आहेत? 8. ट्रायंगल्स किती आहेत काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. ट्रायंगल्स किती आहेत? 7 आहेत. तर ट्रायंगल्स कितीने कमी आहेत स्क्वेअरपेक्षा? 1ने. टोटल नंबर ऑफ स्क्वेअर किती आहेत? 8 आणि ट्रायंगल्स किती आहेत? 7. तर ट्रायंगल्स हे स्क्वेअरपेक्षा कितीने कमी आहे? 1ने. 8 - 7 1. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. द गिवन फिगर इज मेड अप ऑफ. दिलेली फिगर ही कशापासून बनलेली आहे? ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, ऑल ऑफ दिस. बघा, दिलेल्या फिगरमध्ये काय काय दिसतं आहे? ट्रायंगल्स आहेत का? ट्रायंगल, येस, ट्रायंगल आहेत. रेक्टँगल बघा, हा रेड रेक्टँगल आहे आणि हा जो ग्रीन कलरचा शेप आहे तो पण कसा आहे? रेक्टँगल सारखा आहे. रेक्टँगल शेप आहेत. त्यानंतर सर्कल, या ठिकाणी ब्ल्यू दिलेले आहेत ते कसे आहेत? सर्कल आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय येईल? ऑल ऑफ दिस. सगळेच शेप्स दिलेल्या डायग्राममध्ये प्रेझेंट आहेत आणि ऑप्शनमध्ये पण सगळेच शेपचे नावं दिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑल ऑफ दिस. ओके, अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.